विधान परिषदेमध्ये पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत महत्त्वाची समस्या उपस्थित केली आहे। शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप UID प्रणालीद्वारे मे महिन्यातील विद्यार्थी संख्येच्या आधारावर केले जाते। मात्र या प्रक्रियेमुळे 8वीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलंय। त्यामुळे हे विद्यार्थी वर्षभर गणवेशापासून वंचित राहत असल्याचं सांगत शासनाने या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून त्यांनाही गणवेशाचा लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार खडसे यांनी केली आहे। आता शाळांमध्ये जे आपण ड्रेस देतो UIDच्या माध्यमाने, UIDच्या याच्यावरून आपण ते जे देतो त्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर हे जे असते ते मे महिन्याच्या आधीची विद्यार्थी संख्या तुमची असते, त्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर तुम्ही त्या ठिकाणी ड्रेस देतात। आणि अध्यक्षामध्ये अशा ठिकाणी ड्रेस देत असताना त्या ठिकाणी नंतर 8वीमध्ये जे नवीन विद्यार्थी आलेले आहे 8वीमध्ये, त्या 8वीमधल्या नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ड्रेस मिळतच नाहीत, मग ते वर्षभर तसेच वंचित राहतात। मग त्यांच्या त्या संख्येच्या आधारावर ड्रेस तर तयार केले जातात, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांना ड्रेस मिळत नाही, तर ते ड्रेस जातात कुठे? अध्यक्षामध्ये